कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार। 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर, सावकाराकडून भरमसाठ व्याज वसुली। शेतकऱ्याने किडनी विकली आणि महाराष्ट्राची अब्रू गेली। हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर आदळलेला प्रश्नच। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घडलेली ही घटना ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उद्ध्वस्त वास्तवाचं भयावह चित्र समोर आणते। सावकारी कर्जाचा जाच, धमक्या आणि असह्य मानसिक तणाव याच्या कचाट्यात अडकलेल्या एका 36 वर्षीय शेतकऱ्याला कंबोडियात जाऊन किडनी विकण्यापर्यंत जावे लागले। रोशन पुळे यांच्या आरोपांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हादरून गेली असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। रोशनचे वडील शिवदास कुळे यांनी सांगितलंय की कोरोना नंतर दुधाचा व्यवसाय डबघाईला आला आणि त्यात लंपी रोगाने 6 गायी मृत्युमुखी पडल्या। उपचारासाठी 2 सावकारांकडून घेतलेले 1 लाख रुपयांचे कर्ज वसुलीच्या दमदाटीमुळे प्रचंड वाढत गेले। ब्रह्मपुरीतील 6 सावकारांच्या टोळीने सतत धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण करण्याच्या धमक्या देत घरात धुडगूस घातला। इतकेच नव्हे तर रोशन बँक ऑफ इंडिया मध्ये बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून काम करायचा, तिथेही सावकार येऊन अपमान करत असल्याने त्याने नोकरी सोडली। FIR नुसार 1 लाखांचे कर्ज 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले। कर्ज फेटीसाठी रोशनने शेती, 6 तोळे सोनं, वाहनं विकली, पण तरीही कर्ज फिटेना। शेवटी सावकारांच्या दबावामुळे किडनी विकण्याचा निर्णय घेतल्याचा त्याचा दावा आहे। कंबोडियात जाऊन त्याने 8 लाखात किडनी विकली असून सावकारांनीच किडनी विकायला भाग पाडलं असा गंभीर आरोप त्यानं केलाय। स्थानिक माध्यमांना दिलेल्या व्हिडिओमध्ये रोशन म्हणतोय की 4 महिन्यांपासून न्याय मागतोय पण कोणी ऐकत नाही, मला फक्त माझे पैसे परत द्या। या व्हिडिओनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनीष घाटबांदे, किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे आणि सत्यवान बोरकर या 6 सावकारांना अटक केली। त्यांना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। रोशनने किडनी विकली का याची खात्री करण्यासाठी 17 डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या डाव्या बाजूची किडनी नसल्याचं स्पष्ट झालंय। तपासात त्याने चेन्नईतील डॉक्टर कृष्णा यांनी किडनी विकण्यासाठी मदत केल्याचा दावा केला असून त्यांच्यासोबत चेन्नई, कोलकाता, कंबोडिया असा प्रवास केल्याचेही समोर आलंय। नॉम पेन येथे 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती। हे पोलिसांना मिळालेल्या पासपोर्टवरील शिक्क्यांवरून निश्चित झालंय। या प्रकरणाचा तपास आता मानवी अवयव तस्करीच्या दिशेने सरकत आहे। पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 6 पथके तयार करून मोठ्या पडद्यामागील रॅकेटचा शोध घेत असल्याचं सांगितलंय। जून 2025 मध्ये रोशनला लाओस मध्ये जाऊन कॉल सेंटरमध्ये 17 दिवस काम केले होते, हेही तपासात उघड झालंय। ही घटना केवळ सावकारी जाचाचा नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वाढत्या असुरक्षिततेचा विदारक चेहरा दाखवणारी आहे। कर्जाच्या ओझ्यात दबलेला जगाचा पोशिंदा किडनी विकण्यापर्यंत पोहोचलाय, हे वास्तव शासनाच्या योजनांच्या प्रभावावर आणि अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते। चंद्रपुरातून समोर आलेला हा थरकाप उडवणारा प्रकार केवळ सावकारी जुलुमाचा मुद्दा नाही तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर आदळलेला मोठा प्रश्न आहे। रोशन पुळे यांच्या कथनानंतर पोलिसांनी 6 सावकारांना जेरबंद केले असले तरी या प्रकरणामागील अवयव तस्करीचे रॅकेट किती मोठे आहे याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। बळीराजाला संरक्षण देणाऱ्या यंत्रणाच जर त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचल्या नाही तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधिकच अधोरेखित होते। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।